तू आता बऱ्याच पक्षांचं उदाहरणं देऊन हे सगळं आम्हाला फॅक्टर सांगितले की डिफरन्शिएट कसं करायचं, काय करायचं. त्यातून तू आपलं मगाशी चर्चा चालू होती हा पॉडकास्ट सुरू होण्याच्या आधी, तेव्हा तू मला एक नाव सांगितलंस, IPFC. आय गेस सो त्याचं इंडियन पॅराडाईज फ्लाय कॅचर असं त्याचं नाव आहे, जे आता तू मला ॲब्रिव्हिएशन सांगताना IPFC सांगितलं. त्याच्यामध्ये तू अजून एक कुठचा तरी वर्ड सांगितला, लुइस्टिक का काय, मला म्हणजे प्रोनाऊन्सिएशन चुकू शकेल माझं, मी पहिल्यांदा ऐकलं. हा, लुसिस्टिक. तर त्याच्याबद्दल तू जे सांगत होतास ते आता इथे ऑन कॅमेरा सांगू शकशील का काही? सो इंडियन पॅराडाईज फ्लाय कॅचर, त्याचं आधीचं नाव एशियन पॅराडाईज फ्लाय कॅचर होतं. टॅक्स म्हणजे त्याचे नेमिंग कल्चर बदलल्यामुळे आता इट्स कॉल्ड ॲज अ इंडियन पॅराडाईज. त्या पक्षाच्या बाबतीत मला एक विशेष थोडंसं आवड आहे त्याची. त्याचं कारण असं की त्या पक्षाने मला खूप तंगवलंय. म्हणजे त्यात आपल्याकडे जर बघायला गेलं तर सिंहगड व्हॅलीत त्याचं सायटिंग खूप सुंदर होतं. तुम्ही असे बसलायत कॅमेरा घेऊन आणि तुमच्या समोर फांदीवर तो पक्षी येऊन बसतो. प्रचंड सुंदर, मेल्स तर दिसायला पूर्ण व्हाईट बॉडी, लांब टेल असते. टेल म्हणजे त्यांच्या बॉडीपेक्षा लांब ती टेल जाते आणि रिच वेल्वेट ब्लू कलरचं त्यांचं पूर्ण हेड असतं. खूप सुंदर पक्षी. तर त्याच्यात एक जर आपण आता जेंडर डिफरन्सिएशनचं बोलत होतो, त्या पक्षामध्ये ना जेंडर डिफरन्सिएशन खूप क्लिअर कट दिसतं जेव्हा ते ॲडल्ट होतात. सो मी स्वतःला खूप लकी समजतो की त्या पक्षाचे जुवेनाईल, सब ॲडल्ट आणि ॲडल्ट या तिन्ही फेजेस प्लस त्याचा लुसिस्टिक एक कंडिशन आहे ती, हे मला सगळं मिळालं आहे त्या पक्षाचं. म्हणजे एका स्पीशीजचे हे वेगवेगळे एक ज्याला आपण माइलस्टोन म्हणू शकतो ते मला मिळालेले आहेत. इंडियन पॅराडाईज फ्लाय कॅचरला काय होतं की जनरली त्याचा जो मेल आहे तो जेव्हा जुवेनाईल फेजमध्ये असतो तो खूपसा फिमेल सारखाच दिसतो. आता मी थोडंसं एक वर्णन सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. त्याची जी फिमेल असते तिची टेल एवढी लांब नसते. पूर्णतः साधारण एक तपकिरी ब्राउनिश कलरचं त्यांचं पूर्ण प्लुमेज असतं आणि हेड जे असतं ते ब्लू असतं, एक्सेप्ट ते हेड ग्लॉसी ब्लू नसतं, स्लाइटली डल ब्लू असतो. जुवेनाईल मेलमध्ये काय होतं, त्याला एक थोडासा ग्लॉस असतो, बॉडीचा कलर सिमिलर असतो, एक थोडासा ग्लॉस त्या हेडला असतो आणि ॲड ऑन टू दॅट मेलच्या डोळ्याच्या बाजूला एक ब्लू कलरची रिंग येते. फिमेलमध्ये जनरली जे हेड असतं ते ब्लूइश ग्रे असतं, त्याच्यात एक ग्रे कलर असतो. मेलमध्ये तो जास्तीत जास्त ग्लॉस ब्लू होतो. त्या रिंगवरनं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की मेल आहे का फिमेल आहे. जसं जसं तो जुवेनाईलमधनं सब अडल्ट फेजमध्ये जायला लागतो त्याची टेल मोठी होते. टेल मोठी झाली याचाच अर्थ की तो मेल पक्षी आहे. आणि त्याचीच एक पुढची लाईफ फेज अशी की सब अडल्टवरनं ॲडल्ट होताना त्या पक्षाचा मेन रंग पांढरा असतो. त्याच्यातही दोन प्रकार येतात, एकाचा रंग ॲडल्ट झाला तरी बदलत नाही तसाच राहतो आणि दुसऱ्याचा पांढरा पूर्ण होतो. सो कम्प्लिटली ती टेल डेव्हलप होते आणि मग ब्राऊन पासून व्हाईट ट्रान्झिशन चालू होतं. ती जी मधली फेज आहे त्याला टेक्निकल टर्ममध्ये मोल्टिंग म्हणतात. मला त्याचं मोल्टिंग मेलही मिळालंय आणि ते इतकं सुंदर दिसतं की पूर्ण ब्राऊन कलरचा पक्षी आणि त्याला असे व्हाईट मध्ये कन्व्हर्ट होताना मध्ये मध्ये पॅचेस क्रिएट झाले अँड देन इट टर्न्स टू व्हाईट. सो मला ह्यातलंच एक कंडिशन मिळाली विच इज कॉल्ड एज अ लुसिस्टिक पॅराडाईज फ्लाय कॅचर. सो ती मला मिळाली होती साधारण 2017 साली. पहिल्यांदा तो पक्षी मला दिसला होता. मी तुला मध्ये हे करतोय, लुसिस्टिक म्हणजे नक्की काय कंडिशन, म्हणजे ती कंडिशन आहे पण ती नक्की काय हे जरा एकदा समजावून सांगशील का मला, मग आपण नंतर कंटिन्यू. ओके. सो लुसिस्टिक हा एक मेडिकल पण नाही म्हणतात, एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये पक्षाच्या किंवा त्या प्राण्याच्या बॉडी पार्ट्सचं, सर्टन बॉडी पार्ट्सचे डिस्कलरेशन होतं. म्हणजे ते पार्ट व्हाईट दिसायला लागतं जे ओरिजिनली व्हाईट कधीच नसतात. आता ह्याच्यात एक कॉमन कन्फ्युजन येतं ते म्हणजे अल्बिनिझम. की हा पक्षी बघितला की तो अल्बायनो आहे का त्याला लुसिझम आहे.
आता अल्बायनो कधी बनतो, जेव्हा त्या इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये मेलॅनिनचं जे फॉर्मेशन आहे ते होतच नाही. मेलॅनिन हा एक बेसिकली मेलॅनिन कंट्रोल करतं की तुमचा जो कलर आहे दॅट गेट्स कंट्रोल्ड बाय मेलॅनिन. मेलॅनिन फॉर्मेशन झालं नाही की त्याचं कलर डेव्हलप होत नाही. तो पक्षी किंवा सापांमध्ये हे बघायला मिळतं, ते कम्प्लीट व्हाईट होतात. लुसिस्टिक मध्ये ते पार्शल होतं, पूर्ण व्हाईट कधीच होत नाही. हा, पॅचेसमध्ये होतं. लुसिस्टिक आणि मेलॅनिस्टिक मध्ये डिफरन्स कसा करायचा, तर ह्यातला सगळ्यात सोपा पॉइंटर म्हणजे डोळे. मेलॅनिझम मध्ये काय होतं, त्याचे डोळे त्या प्राण्याचे किंवा पक्षाचे डोळे हे रेडिश पिंक होतात. कारण मेलॅनिनचं फॉर्मेशन जे आहे ते ब्लड वेसलवर पण ते अफेक्ट करतं. सो त्याच्या डोळ्याचा रंग चेंज होतो. सो तुम्ही पांढरा स्वच्छ पक्षी बघताय आणि त्याचे डोळे आहेत पिंकिश कलरचे, तर ती मेलॅनिस्टिकची केस असते. त्याच्यात अजून एक दुसरा फॅक्टर येतो जो त्यातल्या त्यात रेप्टाईल्समध्ये सापडतो. आता आपण बोलतोय म्हणून मी जस्ट एक्झाम्पल देतो. बॉडीमध्ये अजून एक असतं ज्याला आपण कॅरोटिनॉइड म्हणतो. तर त्याचा इन्फ्लुएन्स होतो तो जास्तीत जास्त लाल ऑरेंज या रंगांवर होतो. तर काही एक पायथनमध्ये ते दिसतं की रेड ऑरेंजचे पॅच तसेच येतात, पण त्याच्याच बरोबर कलर व्हाईट पण असतो. पण ल्युसिझम हा कम्प्लिटली वेगळा आहे. एक तर तो डोळ्यांना अफेक्ट करत नाही आणि त्याच्यामध्ये फक्त मेलॅनिन नाही होत, जेवढे काय कलर फॉर्मिंग पिगमेंट्स आहेत ते सगळ्याच फॉर्मेशन हॉल्ट होतं, कमी होतं. त्याच्यामुळे लुसिझम ही कंडिशन तयार होते. मग त्याच्यामध्ये मे बी पंखांवरचा काही भाग, डोक्यावरचा काही भाग असेल, असे काही फेदर्स असतील, त्याचं डिस्कलरेशन होतं. पण त्याचा इफेक्ट त्या बर्डच्या लाईफवर किंवा ओव्हरऑल बिहेवियरवर पडत नाही. सो मला जो IPFC मिळाला होता, पॅराडाईज फ्लाय कॅचर मिळाला होता, त्याचं जे क्रेस्ट होतं, जो तोळा होता वरचा, त्याचे फेदर्स थोडेसे पांढरे पडले होते. एक सवय अशी असते की पक्षी बघितला की माहीत असतं याचं वर्णन असं आहे, असा दिसतो. माझ्यासाठी तो केस खूप नवीन होती की पांढरं का पडलंय. ॲज युजल मी खूप स्टार्टिंग फेजमध्ये होतो बर्डिंगच्या. माझाही पहिला थॉट होता अल्बिनिझम. थोडंसं ऑनलाईन सर्च केल्यावर लक्षात आलं की नाही, एक कंडिशन आहे विच इज कॉल्ड ॲज अ लुसिझम ॲज वेल, आणि हे त्याला बिहेवियर मॅच होतं. त्याच्यानंतर 2019 साली तो पक्षी मला परत दिसला. त्यावेळेला त्याचं क्रेस्ट खूपसं पांढरं पडलं होतं आणि त्याच्याच नंतर साधारण 10 महिन्यांनी तो पक्षी मला शेवटचा दिसला, लॉकडाऊन लागायच्या आधी. त्यावेळेला त्याचा जो क्रेस्ट होता तो 90% पांढरा झाला होता. बॉडी ब्राऊनच होती, इट वॉज अ मेल, पण क्रेस्ट पांढरं झालं होतं. त्यानंतर तो पक्षी मला परत कधी दिसला नाही. जर तो दिसला असता किंवा इफ आता तो असेल आणि इफ इट हॅज टर्न्ड व्हाईट, तर त्याची संपूर्ण बॉडी आता पांढरी झाली असेल, बट आईज आर स्टील द सेम, द ब्लॅक ब्लू. सो दिस इज लुसिझम. सो मला ते ट्रान्झिशन मिळालं की ज्युवेनाईल फेजमध्ये क्रेस्ट थोडासा पांढरा आहे, सब अडल्ट फेजमध्ये ते अजून वाढत गेले. आणि त्याचं एक मी कंपायलेशन तयार केलं की एक पहिल्यांदा बघितलेला आणि सगळ्यात शेवटी बघितलेला, त्याचे जे 4 फोटो होते आणि त्याच्यावर जे आर्टिकल होतं ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं एक मॅगझिन येतं हॉर्नबिल नावाचं, त्या हॉर्नबिलमध्ये ते पब्लिश झालं. सो तुम्हाला लुसिस्टिक मिळतात, लुसिस्टिक किंगफिशर्स पण आहेत, लुसिस्टिक महिनाचं पण रेकॉर्ड आहे. पण त्या पक्षाचं ट्रान्झिशन मिळणं, ट्रान्सफॉर्मेशन मिळणं, मी समजतो की मी खूप लकी होतो ते मिळणं. तू आता हे सगळं IPFC बद्दल तर आपण बोललोच, पण मला अजून एक फॅसिनेशन असं आहे की गिधाडं, म्हणजे तू आत्ता सांगितलंस, परत मी आधी आपलं जे भरपूर बोलणं झालं कॅमेरा पाठीमागे, तर मी परत ते पुढे कॅमेरा समोर आता आणायचा प्रयत्न करतो की वल्चर्सबद्दल बोललो की तू म्हणाला फक्त भारतामध्ये जवळजवळ 8 ते 9 प्रकारचे वल्चर्स आपल्याला म्हणजे गिधाडं आहेत. तर तू त्याबद्दल माहिती सांगत होतास, तर तू आता ऑन कॅमेरा ती सांग मला त्याच्यावरती.
आणि ओव्हरऑल त्यांचं हॅबिटॅट मला जाणून घ्यायचंय की बरेच जण म्हणतात की सगळं झाल्यानंतर शेवटचा चान्स शिकारीचा कोणाचा असेल तर तो वल्चर्सचा असतो आणि ते खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि मी आत्ता मध्ये बऱ्याच लोकांना भेटलो जेव्हा, तेव्हा त्यांनी हे पण सांगितलं की ते एंडेंजर्ड मध्ये होते किंवा ऑलमोस्ट नाहीसेच झालेले, पण आता ते परत दिसायला लागलेत. आणि एक इन्सिडेंट मला एवढं फक्त आठवतो, मी आणि बाबा आम्ही कान्हाला गेलेलो. सकाळ सकाळची सफारी होती, म्हणजे आम्ही जात होतो, एंट्री केली आणि एका झाडावरती एक गिधाड दिसलं आणि बाकीचं दिसत नव्हतं. येताना बघितलं तर एकदम 10-12 होती एकदम. म्हणजे तो पण एक सिग्निफिकन्स आहे का की ते एकदम असं झुंडमध्ये राहतात असं म्हणतो आपण, किंवा एक पूर्ण कळप असं म्हणू शकतो. आता कळप नाही म्हणता ना, पण तुला समजलंच असेल की एका ग्रुपमध्ये राहतात. सो अगेन गिधाड माझ्या व्ह्यू मध्ये जर बघायला गेलं तर आपल्या इकोसिस्टीम मध्ये इवन इन एव्हियन इकोसिस्टीम जर पक्ष्यांची बघितली तर त्या पक्षाचा रोल खूप व्हायटल आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जे शिकार होतात, जे डेड मीट असतं किंवा ॲनिमल्स असतात, त्याचं कम्प्लीट कन्झम्पशन करून दे काइंड ऑफ मेक शुअर की त्यातनं कुठलेही डिसिजेस बाहेर जाणार नाहीत. म्हणजे इंडियन वल्चरचा मी फोटो लास्ट पॉडकास्टमध्ये मी एका टॉपिक रिलेटेड बोलताना आपण इंडियन वल्चरचं बोललो होतो. सो इंडियन वल्चरचं जे स्टमक मधलं जे ऍसिड असतं, इट इज सेड टू बी सो पॉवरफुल की ते कॉलरा, बॉच्युलिझम आणि अँथ्रॅक्स व्हायरस आपण नावं बऱ्याचदा ऐकलेलं आहे. बॉट्युलिझम आणि कॉलरा हे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत. तर त्याच्या बॅक्टेरिया आणि व्हायरसला दॅट ऍसिड कॅन डिस्ट्रॉय. म्हणजे कॉलराची साथ आपण बऱ्याचदा ह्या आधी घडलेल्या आहेत, ऐकलेली आहे. जर एखादा प्राणी मरून पडलाय आणि त्यातनं जर हे साथीचे रोग पसरतायत, वल्चर्स आर लाईक द क्लिनिंग एजंट ऑफ नेचर. ते त्याला कन्झ्युम करतायत म्हणून ही सगळी चेन थांबते. त्याच्यामध्ये आता त्यांचा हा तर एक पार्ट आहेच आहे. आपल्याकडे अजून एक समज आहे की अशी गिधाडं फिरायला लागली की मृत्यू दिसतो वगैरे, असं काही नाही. एक फॅक्टर असतो की गिधाडांचं जे जेव्हा सोहळ करतात ते ग्रुपमध्ये, तुम्ही जे म्हणलात की फ्लॉकमध्ये असतात, गिधाडं फ्लॉकमध्ये असतात, त्यांचं जर आपण डॉक्युमेंटरीत वगैरे पण बघितलं तर ते कन्झ्युम करताना त्यांचा खूप मोठा ग्रुप असतो आणि ते मीठ खातात. त्यांना ते सेन्स होतं, दिसतं की जमिनीवर प्रे आहे आणि ते त्यांचं नॅचरल फूड असल्यामुळे ते तिकडे येतात. गिधाडांचं एंडेंजर्ड जे झालं त्याच्यामध्ये मेन जो फॅक्टर होता किंवा जे कॉझिंग एजंट आपण म्हणू शकतो तो होता डायक्लोफेनॅक पॉइझनिंग. काय व्हायचं, जे कॅटल असतं म्हणजे जे काय प्राणी पाळलेले असतात शेतीच्या ह्याच्यासाठी, बैल म्हणा, गाय, म्हैस, तर त्यांना काही केसेसमध्ये पेन रिलीफसाठी म्हणजे पेन किलर जे दिलं जायचं त्याच्यात डायक्लोफेनॅक नावाचं एक मेडिकल कंपाऊंड आहे. त्या आता तो प्राणी मेला, वाचला नाही, त्याच्यानंतर गिधाडांनी त्यांना कन्झ्युम केलं. तो डायक्लोफेनॅकचा अंश त्या गिधाडांमध्ये जायचा आणि त्या डायक्लोफेनॅकमुळे गिधाडांमध्ये किडनी फेल्युअर्स झाले, रिनल फेल्युअर्स. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले की त्यांची संख्या डिक्लाइन व्हायला लागली. त्यांची संख्या डिक्लाइन झाली की नॅचरली साथीचे रोग वाढणार आहेत. अनइंटेन्शनली त्यांचं ते एंडेंजर्ड झाले. एक्झॅक्टली. न करता ते होत गेले. कारण मे बी असं असेल की त्यांना कळलंही नसेल की डायक्लोफेनॅक पॉइझनिंग हा पॉझिटिव्ह एजंट आहे. नंतर जेव्हा त्या प्राण्यासाठी ते चांगलं होऊ शकतं पण गिधाडांसाठी ते वाईट. जसं आपण सुद्धा म्हणतो की खूप पेन किलर घेतलं तर तुम्हाला बॉडीला इफेक्ट करेल, त्यांच्या केसमध्ये तो इफेक्ट खूप जास्त होता. सो तो इफेक्ट त्यांच्यावर झाला, संख्या बऱ्यापैकी डिक्लाइन व्हायला लागली. पण फॉर्च्युनेटली वेळीच लक्षात आलं, BNH सारख्या संस्था आहेत ज्यांनी त्याच्यावर वल्चर कॉन्झर्वेशन प्रोग्रामवर वर्क केलं आणि आता तो आकडा स्टेबल झालेला आहे. अगदीच तुम्ही बघितलं तर बिकानेरच्या जवळ एक जागा आहे ज्याला डम्पिंग ग्राउंड म्हणतात. असं म्हणतात की वल्चर्स बघण्यासाठी सगळ्यात चांगली जागा आहे. तर तिकडे जे काय
कॅटल असतं, म्हैस असेल, हे असेल, ते जर गेले की त्यांचं मीट किंवा ती बॉडी तिकडे डंप केली जाते आणि वल्चर्स कॅन फीड ऑन इट. ह्यांच्यासाठी म्हणून ते केलंय का काय सँच्युरी बनवली, कारण त्यांचं नॅचरल फूड तेच आहे. सो तो एक महत्वाचा फॅक्टर आहे. आणि भारतामध्ये वल्चरच्या 9 स्पीशीज मिळतात. जनरली आपण गिधाड हे खूप कॉमनली बोलतो. मला तेवढंच माहिती. हा, सो त्याला आपण एक म्हणतो. सो त्याच्यात बरेच आहेत. जसं आता जंगलांमध्ये बघितलं तर कान्हा किंवा बांधवगड झालं, याच्या ठिकाणी तुम्हाला इंडियन वल्चर मिळतं किंवा एशियन रेड हेडेड वल्चर मिळतं. लाल पूर्ण त्याचं असतं. जनरली जर गिधाडांचं तुम्ही एक बघितलं तर बाकी पक्ष्यांमध्ये त्यांच्या पूर्ण डोक्यावर सुद्धा फेदर्स असतात. गिधाडांमध्ये ते तुम्हाला दिसत नाही. त्यांचं पूर्ण नेक जो असतो तो बाल्ड असतो, लांब असं गळा असतो आणि डोक्यापर्यंत ते बाल्ड असतात. पण त्याच्यामध्ये पण एक कॉन्ट्राडिक्ट की मी आत्ता जस्ट मागच्या आठवड्यामध्ये एक डॉक्युमेंटरी बघितली ज्याच्यामध्ये त्यांचं एक गिधाड होतं की ज्याला फेदर्स होती. ती पण एक स्पीसी त्याच्यामध्ये त्यांनी ते मेन्शन केलं आणि तो एकदम बोलल्यानंतर आठवलं. पण ते हिमालयात वगैरे काहीतरी असं सापडतात. सो मे बी अजून एक आहे, दॅट इज इजिप्शियन वल्चर. इजिप्शियन वल्चरला ते येतं. इजिप्शियन वल्चर बद्दल बोलतोच येतं. एक खूप फॅसिनेटिंग गोष्ट मी गुगलवर बघितली. पक्षीतीर्थ नावाची जागा आहे भारतात, सदर्न इंडियामध्ये. तर तिकडे 2 पक्षी यायचे. माझ्या आई वडिलांनी ते बघितलंय. पण त्याचे जेव्हा मी काही फोटो बघितले, आता अगेन गुगलवर फोटो बघितलेत, सो म्हणजे मी त्याच्यावर त्याची ऑथेंटिसिटी मी नाही कोट करू शकत. पण त्यांचे 2 पक्ष्यांची पेळ होते. असं समजायचे की ते शिवपार्वती म्हणून येतात, त्यांना प्रसाद ठेवतात. तर ते फोटोत बघितले तर क्लिअर कट कळतं की ते इजिप्शियन वल्चर आहेत. सो आपण तोही एक सिग्निफिकन्स, कल्चरल सिग्निफिकन्स तर आहे गिधाडांचा. जटायू खूप मोठं एक्झाम्पल आहे आपल्या मायथॉलॉजी मधलं. सो गिधाडांचे खूप प्रकार आहेत. जर तुम्हाला बांधवगड वगैरे गेला तर इंडियन वल्चर येतो, रेड हेडेड वल्चर मिळतो तुम्हाला. हिमालयाच्या साईडला गेला तर तिथं तुम्हाला बियर्डेड वल्चर मिळतो. तो आता म्हणत होतास, त्याला अशी एक छोटीशी बियर्ड असल्यासारखी असते, हेन्स द नेम. त्याचं अजून एक फॅसिनेटिंग म्हणजे बीबीसीची डॉक्युमेंटरी आहे. त्या वल्चरचं डॉमिनंट डाएट हे बोन्स आहे. सो त्या डॉक्युमेंटरीत सुद्धा एक शॉट आहे की एक शिकार पडली आणि त्याचा जो मोठा बोनचा तुकडा आहे त्याने तो उभाच्या उभा गिळलाय त्या गिधाडाने. सो ते गिधाड एक्सक्लुझिव्हली बोन डाएटवर जगतं. डॉमिनन्स ऑफ हिज डाएट इज बोन. त्याच्याच प्रमाणे पुण्याच्या साईडलाही आपल्याला इंडियन वल्चर वगैरे खूप मिळतात. सो ते वेगवेगळ्या जॉग्राफिकल लोकेशन्स प्रमाणे ते स्प्रेड झालेले आहेत. राजस्थान साईडला गेला तर तिथं तुम्हाला सिनरस वल्चर म्हणून मिळतं. खूप मोठं असतं. आणि वल्चरचं जर उडण्याचं आपण बघितलं किंवा त्यांचं लँडिंग, आपल्याला पक्ष्यांची एक जनरली सवय असते, पटकन उडतात आणि वेन दे लँड क्लिअर कट ब्रांचवर येतात आणि कॉम्पॅक्टली ते पंख आत ओढून घेतात. गिधाडांचं शक्यतो लँडिंग जे असतं ना ते विमानासारखं असतं. ते येतात आणि परत परत जाऊन ते करतात. सो त्या बाबतीत सुद्धा ते खूप फॅसिनेटिंग आहे. म्हणजे त्यांचं बिहेवियर तर झालंच, स्प्रेड त्यांचं ऑल ओव्हर इंडियातलं. आणि मेन मला त्यांचं एक चांगलं वाटतं की निसर्गाच्या इकोसिस्टीममध्ये ते जे काय काम करतायत ते खूप व्हॅल्युएबल आहे. कारण जर ते नसेल तर त्याच्यानी खूप डेडली डिसीज स्प्रेड होऊ शकतात. सो इन दॅट वे वल्चर्स आर व्हेरी फॅसिनेटिंग. तू आत्ता पहिलेच बोलता बोलता म्हणत होता की गिधाडं उडताना दिसली की मृत्यू दिसतो वगैरे. ह्यालाच कंटिन्युएशन पॉईंट मला खूप वाईट वाटतं एका पक्षाबद्दल जो मला खूप आवडतो. माझ्या दृष्टीने तो मोस्ट ब्युटिफुल पक्षी घुबड. म्हणजे फॅमिली म्हणतोय मी. परत मला त्यांच्या स्पीसीजबद्दल तेवढी माहिती नाही, पण मी ॲज अ घुबड मला खूप वाईट वाटतं की आपल्या इथे त्याला अनलकी किंवा अशा तऱ्हेने एक. कारण मला एक इन्सिडेंट आठवतो. सकाळची शाळा असायची आमची शाळेमध्ये. तर एक दिवस असं झालेलं, आम्ही पाथवेमधनं कॉरिडॉर होता तिथनं जात होतो आणि फडफडण्याचा आवाज येत होता. तर आम्हाला वाटलं कबूतर असेल, पण बऱ्याचदा असं झालं की आम्ही 2दा-3दा गेलो, आवाज येतो.
म्हणून आमच्या इथलं शिपाई काका जे होते ते आले, त्यांनी हातात घेतलं आणि ते बघितलं तर घुबड आहे. तर आम्ही घुबड हे कसं दिसतं, तेव्हा हा पक्षी माहितीच नव्हता की असं कोणी एक्झिस्टन्स आहे. फक्त एवढं असतं की अरे आता आपण, हे माहिती होतं की घुबड बघितलं म्हणजे तुम्ही अनलकी आहात, की काहीतरी दुष्कर्म किंवा काहीतरी होणार आहे, वाईट होणार आहे. तर मी आलो, ते झालं, घरी आलो. नंतर मला कळलं की बऱ्याच अशी एक चालू होती की त्या घुबडाला मारून टाकलंय कोणीतरी, अशा अफवा होत्या. इव्हेंच्युअली तसं नाही झालं. ते वन खात्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी ते सबमिट केलं तिकडे. ते थोडंसं त्याला जखमी झालेलं होतं, त्यामुळे त्याच्यावरती ट्रीटमेंट करून मग ते सोडलं, अशी बातमी आलेली परत त्याचं आहे. पण हे एक असतं की घुबड बघितल्यानंतर मुळात काहीतरी वाईट होणार आहे, आणि दुसरं म्हणजे आता दिसलंय तर ते मारून टाका, असं जुनं मी ऐकलेलं आहे. कितपत खरं आहे किंवा असं का आहे ह्याच्याबद्दल पण मला माहिती नाही, पण मी हे ऐकलेलं आहे. तर हे खरं आहे का की असं आहे? जनरली आपल्याकडे एक ती कन्सेप्ट आहे की घुबड, ज्याला आपण एक सजेशन म्हणतो, जसं ईगलला आपण पॉवर या गोष्टीशी जोडतो, तसं घुबड इज अ मिसफॉर्च्यून, बॅड लक. पण ते आपल्याकडे, आणि ते एक ठराविक याच्यात आहे, म्हणजे काही ठराविक एरियाजमध्ये ते मानतो आपण. चायनामध्ये जर तुम्ही गेलात तर घुबड लकी समजलं जातं. तेच कारण हे पण आहे की मध्ये काही वर्षांपूर्वी लालबागच्या राजाचं सिंहासनाचं डिझाईन तर पाठीमागचं ते घुबडाचं, आणि असं म्हटलं जातं की लक्ष्मीचं वाहन आहे. करेक्ट. सो अगेन आपल्याकडं घुबडाची बरेचसे स्पीशीज आहेत. त्याच्यामध्ये एक इंडियन ईगल नावाचं एक घुबड प्रचंड सुंदर दिसतं. हे मी सगळ्याच पक्ष्यांबद्दल बोलतो. सो हा, ईगल खूप सुंदर दिसतो. सो त्याला लक्ष्मीचं वाहन मानलं जातं. पूर्ण असं ब्राउनिश कलरची बॉडी असते, लाल डोळे असतात, लाल किंवा ऑरेंज डोळे असतात. आणि जनरली अगेन भारताच्या काही भागांमध्ये, आता जसं आता दिवाळी येईल काही महिन्यांनी, तर तुम्ही फेसबुकवर किंवा बर्डिंग ग्रुप्सला बघितलं तर त्यांनी हेल्पलाईन एस्टॅब्लिश करतात. कारण लक्ष्मीपूजनाच्या दरम्यान काही ठिकाणी या घुबडांचा बळी दिला जातो, कारण ते लक्ष्मीचं वाहन आहे. आता ह्याच्यात थोडासा पण एक फॅक्टर नाही, हा माझा थॉट आहे, की जर एखाद्या वाहनाचा बळी दिला तर ती देवता प्रसन्न कशी होईल. आपण जनरली गणपती आणतो तर उंदराला आपण त्याच वेळेला तर पवित्र समजतो ना, मग इथे असं कसं? पण अगेन तो खूप वेगळा सेक्टर आहे. पण मला नाही वाटत असं काही आहे. मांजरीचं सुद्धा आपल्याकडे आहे. काही लोकांना मे बी पास्टमध्ये अनुभव आले असतील, त्यांनी ते असोसिएट केले. माझ्या दृष्टीने असं मला वाटतं की सहसा अशी कन्सेप्ट आहे की घुबड रात्री जागतं आणि दिवसा आपल्याला दिसत नाही, म्हणजे झोपलेलं असतं, असं आपण सामान्यतः विचार केला तर तसं आहे. आणि रात्री डोळे चमकतात प्रकाश पडल्यानंतर किंवा असं झाल्यानंतर. त्यात त्यांचं अजून एक ट्रेड जे मला माहिती आहे की अराउंड 270 डिग्री 360 डिग्री म्हणतात लोक, की पूर्ण तो मान फिरवून बसू शकतो किंवा असं हे करू. तसं नाहीये, मला हे पण माहिती आहे. तर त्या कारणामुळे तो रात्री दिसतो, मग ते घाबरतात लोक किंवा त्यांना ते पटलं, म्हणून तशी एक विचारसरणी सुरुवात करून की नाही बाबा हे अशुभ आहे, वाईट आहे, जाऊ नये आपण त्याच्याजवळ किंवा असं होऊ शकतं. ह्या सगळ्याचा बिकॉज ते मला आवडतं म्हणून मी एक यूट्यूबला व्हिडिओ बघितलेली की ज्याच्यामध्ये विविध पक्षी, आता त्यांची नावं नाही आठवत, पण असं एक टेबल अरेंज केलेलं आणि फेदर्स ठेवलेली नॉर्मल, आणि ते पॉइंट ए टू पॉइंट बी त्यांना उडायला लावत होते. अशी ती एक व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याच ह्याचं झालं तर ते उडताना त्याचं पंख जे हे करतात तर त्याच्याने ते व्हायब्रेशन किंवा एक एअर फ्लो जो आहे त्यांचा, तर ते डिस्टर्बन्स कसं आहे काय आहे. तर बऱ्याच पक्ष्यांमध्ये असं जाणवं की ते फेदर्स हलतायत, आणि त्याच्यात एक रंग माहिती आहे, मला नाव नाही आठवणार, माहितीच नाही, म्हणजे पांढरं अऊल होतं एक, बाणाऊल. तर तो उडाला, आवाज पण आला नाही, फेदर्स हल्ले पण नाही. हे एक त्यांचं खूप मोठं ऍडव्हान्टेज आहे, हे मला माहिती आहे, म्हणजे बिकॉज ऑफ त्या व्हिडिओमुळे. तर हे मला खूप फॅसिनेटिंग वाटलं की असं कसं होऊ शकतं की तो एवढा, आणि असं नाही की बाबा त्याने पंख हलवलेले नाहीये, त्याचा फ्लो आहे त्या पंखांचा, पण तरी पण हे कसं, हा मला नेहमी प्रश्न पडतो त्यांच्या बाबतीत. सो
ते एक जे एक्झाम्पल आहे ते बर्डिंगच्या वर्ल्डमधले खूप सिग्निफिकंट आहे, ज्याला आपण अगदीच थोडं फॅन्सी लँग्वेजमध्ये आपण त्याला गोस्ट ऑफ द नाईट म्हणू शकतो. बाणवून पांढरं दिसतं, रात्री बघितलं टॉर्च मारली तर ते ऍक्च्युअल तसं दिसेल की एक पांढरं काहीतरी बसलंय. मे बी अशा घटनांमुळे त्याच्याबद्दल काही समज पसरले असतील. पण ही फॅक्ट सायंटिफिकली टेस्टेड आहे की त्यांच्या उडायच्या वेळेला त्यांच्या पंखांचा जो आवाज आहे किंवा व्हायब्रेशन आहे इट्स ऑलमोस्ट नन. सो तो एक फॅक्टर. तसेच घुबडांचे आपल्याकडे खूप आहेत. सो लाईक टर्न, हेड टर्न, मी एक दोन लाईक मला वाटतंय स्पॉटेड आउलेटच्या बाबतीत मी एक खूप सिग्निफिकंट टर्न बघितलाय, मान पूर्ण हलवताना. आणि इंडियन ईगल आऊलचं मी एक बिहेवियर इंटरेस्टिंग ऑब्झर्व केलं होतं भिगवणला. तो पक्षी बसलाय आणि सडनली त्या इंडियन ईगल आऊलने त्याची जे पूर्ण बॉडी होती त्यांनी ती अशी एक्सपांड केली. अंग फुगवणं म्हणतात ना, त्यांनी ते फुगवलं थोडंसं आणि अगेन ते फुगवलं आणि ते जागच्या जागी हलत होतं. मला हे बिहेवियर खूप नवीन होतं. तर त्यावेळेला आमच्यासोबत जो गाईड होता त्यांनी सांगितलं की हा त्याचा थ्रेटनिंग डिस्प्ले, कारण मागे एक शिखरा बसला होता, त्या शिखराला थ्रेट देण्यासाठी, घाबरवण्यासाठी तो हा डिस्प्ले करतोय. आहे त्याच्यापेक्षा बॉडी मोठी दाखवली जाते. त्याचा माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे. आऊलचं अजून एक असतं, म्हणजे आता बऱ्याचशा पक्ष्यांमध्ये ते आहे की त्यांचं रिगर्जिटेशन. जेव्हा आऊल त्यांचं जे काही शिकार केली असेल ती कंझ्युम करतात, काही बॉडी पार्ट्स त्या शिकारीचे असतात, जसे केस असतील, नखं असतील, दात असतील. तर जे पार्ट अनडायजेस्टेड राहतात त्याचं बॉडीमध्ये म्हणजे आतमध्ये गिझर्ड स्टोन नावाचे छोटे स्टोन्स असतात. त्याच्यानी त्याचं एक गोळा बनतो आणि ते रिगर्जिटेट करतात. अगेन आय वॉज लकी की मला तोही एक व्हिडिओ मिळालाय आऊलच्या रिगर्जिटेशनचा. थोडंसं असं उलटी करताना कसा चोच हे करून ते करतात आणि दे रिगर्जिटेट अ पॅलेट. हा, त्याला पेलेट म्हणतो आपण. एक असं छोटीशी गोळी टाईप येते आणि ते बाहेर थ्रो करतात. बर्डिंग करताना जे आपण म्हणतो की एखाद्या गोष्टी कुठे बघायच्या, कुठे सापडतात, जसं आऊल हे कपाळीत दिसतात, पण कपाळीत सुद्धा कसं ओळखणार ना. तर जसं तुम्ही आपण गिधाडांवरही बोललो, आऊल झाले, ईगल झाले, तर जनरली या तिघांचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते कपाळ, दगडांच्या बाजूला वगैरे. त्याच्या बाजूला व्हाईट कलरचे डाग आहेत का बघायचं. जनरली ते सजेस्ट की तिकडं एका शिकारी पक्षाचं नेस्टिंग आहे. आता हे मला कुठे कळलं होतं, मी घुबडांचा फोटो काढला होता वेताळ टेकडीला आणि अगेन जसं मी म्हटलं मी फेसबुकवर टाकलं आणि माझा खूप जेन्युइन क्वेश्चन होता की मला आयडी माहिती आहे, हे डाग कशाचे. तर तेव्हा मला तिथे एका एक्सपर्टने असं सांगितलं होतं की त्यांचं जे प्रे असतं, शिकार असते, ती खाल्ली की त्यातनं त्याचं जे एक्सक्रीटा असतं बॉडीचं, त्याचं नायट्रोजनचं, युरियाचं प्रमाण खूप जास्त असतं. तर युरिक ऍसिडने, नॉट युरिया, युरिक ऍसिड. सो त्या ऍसिडचे ते पांढरे पॅचेस तयार होतात. इट इज वन ऑफ द इझिएस्ट साईन टू अंडरस्टँड की इथं नेस्टिंग आहे का. तसंच तुम्ही जर पन्नाला गेलात तर पन्नाला ते जी स्पॉट आहे तिथं वल्चर्स तिकडे खूप दिसतात, तर तिकडे तुम्हाला ते पांढरे झाले दिसतील सुद्धा. सो आता माझ्या नजरेला अशी सवय झाली की मी असं कडे कपाळाच्या इथं गेलो की बायनॉक्युलरने पहिल्यांदा बघतो सराउंडिंगला असं काही दिसतंय का. मे बी आय विल गेट एन ईगल. बऱ्याचदा माहीत असतं की अरे हा इथं आऊल दिसायची शक्यता आहे, किंवा खूप उंच असेल कपाळ तर वल्चर असायची शक्यता आहे. तर तिथे हे छोटे छोटे पॉइंटर्स तुम्हाला हेल्प करू शकतात. म्हणजे आता आपण फोटोग्राफी किंवा बर्ड वॉचिंग, आता बर्ड फोटोग्राफी आणि बर्ड वॉचिंग हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत. मी जेव्हा सुरुवात केली, मी बर्ड फोटोग्राफीला सुरुवात केली, बर्ड वॉचिंग मी खूप नंतर शिकलो. तेव्हा मला कळलं की हे जे पॉइंटर्स आहेत हे बर्ड वॉचिंग मध्ये येतात आणि ते जर तुम्हाला कळले तर तुमची फोटोग्राफी खूप सिंपल होते. कारण आता तुम्हाला त्याचं बिहेवियर लक्षात येतं. एखादा पक्षी आला की त्याच्यानंतर त्याचं बिहेवियर काय असेल. यालाच कनेक्टिंग एक एक्झाम्पल देतो. बी इटर आपल्याला माहिती आहे, ग्रीन बी इटर पक्षी. कॉर्बेटला मी एक्झाम्पल पाहिलं होतं. चेस्टनट हेडेड बी इटर होता तिकडे. तो पाण्यात डिप मारायचा, शिकार घेऊन यायचा एक छोटा किडा
आणि तो फांदीवर आपटायचा चोचीत धरून आणि तो स्वॅलो करायचा. 2-3दा मी ऑब्झर्व केलं. नंतर मला त्याचं असं फीचर कळलं की ते बेसिकली त्या किड्याचं एक्झोस्केलेटन मोडतात, किंवा जर त्याला स्टिंग असेल तर तो स्टिंग तोडला जातो आपटून. सो ते आपटण्याच्या मुवमेंटनी ते स्टिंग तुटते आणि ते कन्झ्युम करतात. हेच तुम्हाला किंगफिशर्स मध्ये मिळू शकतं. आता किंगफिशर बऱ्याचदा कन्झम्पशन त्यांचं डायरेक्ट होतं. सो आता मला सवय झाली की बी इटरचं जर मिळालं तर आय गेट रेडी टू गेट दॅट व्हिडिओ. आता मला ती मुवमेंट मिळू शकते. दरवेळेला मिळेलच असं नाही, पण देअर इज अ हाय चान्स की आता मला ती आपटण्याची मुवमेंट ती कॅप्चर करता येईल. का? कारण तुला ऑलरेडी हा तू बघितलेला आहे, ऑब्झर्व केलेलं आहे आणि तुला त्याच्याबद्दल माहिती आहे मुळात. अजून एक, सॉरी मी घुबडांवरती जरा जास्त बोलणार आहे, पण मी असं ऐकलेलं आहे, खरं का खोटं माहिती नाही मला, पण म्हणजे की ओव्हरऑल त्यांची जी बॉडी दिसते त्याच्या अराउंड 20-30% त्यांची ॲक्च्युअल बॉडी आहे. बाकीचं सगळं त्यांचं फर आणि हे सगळं असतं. असं काही आहे का? म्हणजे खरं मी हे ऐकलेलं आहे, कुठे वाचलं नाहीये, पण त्यांचं ओव्हरऑल सांगाडा वगैरे बघितलं तर एकदम बारीक असतं ते साईजला पण. म्हणजे साधारण एवढा केलं तर 20-35% त्यांची फक्त ॲक्च्युअल बॉडी जी आपली, आणि बाकी सगळं त्याचं बाहेरचं जे आहे ते फरमुळे तो एवढा मोठा साईज वाढलेली आहे. असं काही आहे ऍक्च्युली ते तुला सगळ्याच बर्ड्स मध्ये बघायला मिळेल. त्यांचे जे बोन्स असतात दे आर व्हेरी लाईट वेट, कारण उडण्यासाठीचं जे त्यांना लागतं बॉडीचं एरोडायनॅमिक्स असायला पाहिजे, जसं वेट पाहिजे त्या दृष्टीने ते बोन्स डिझाईन असतात. सो जर आपण सांगाडा किंवा हे पर्स्पेक्टिव्ह केलं तर तो त्यातल्या त्यात तुम्हाला तसाच सापडेल. ऑफकोर्स बर्ड वाईज ते व्हॅरी होऊ शकतं. सो नॉट ओनली आऊल्स, हे सगळ्याच पक्ष्यांमध्ये हे प्रिन्सिपल आहे. आत्ता आपण ते बोलतोच. एक अजून एक आहे की थोडं मी तुला काय म्हणूया की आधीपासून डेव्हलपमेंट जी झाली आहे, जशी मानवाची डेव्हलपमेंट झाली तसंच ह्या पक्ष्यांची पण झाली, पण आपण वाढत गेलो, आपण डेव्हलप होत गेलो. ते थोडेफार म्हणजे मी बघतो ऐकतोय की त्यांची साईजमध्ये कमी झाली आणि आता खूप स्मॉल साईजमध्ये. हा डिफरन्स का आला असेल? मग बिकॉज ऑफ क्लायमॅट चेंज म्हणा किंवा या सगळ्या दृष्टीने, का ती एक चेन आहे नॅचरली ते होतं म्हणून तसं होत गेलेलं आहे की आधी स्पॅन मोठा होता, म्हणजे साईजिंग मोठं होतं. त्याचं उत्तम उदाहरण मी प्राण्याच्या दृष्टीने घेऊ शकतो की आत्ता जे हत्ती दिसतात त्याच्यापेक्षाही खूप मोठे होते, त्यांना आपण मॅमथ म्हणायचो. जे मी आईस एज नावाचा तो हे होता त्याच्यामध्ये मी ते बघितलेलं. तिथनं मला नंतर कळलं की हां हे मॅमथ जे की रियालिटी आहे, त्यांचे अवशेष मिळालेले आहेत. सेम गोज विथ द टायगर और लायन, कारण तो सेबर टूथ हे आहे. तसं हे पक्ष्यांमध्ये पण झालंय का? तुला तो डिफरन्स कधी जाणवलाय का इतक्या ह्याच्यामध्ये, किंवा तू त्याच्याबद्दल माहिती घ्यायचा विचार कधी केलास किंवा प्रयत्न पण केलेलास? माझ्या नजरेत तरी असं नाही, कारण तू जे म्हणतोय ते एक इव्होल्युशन आहे आणि इव्होल्युशन हे खूप मोठ्या टाइम स्पॅनमध्ये होतं. म्हणजे आपल्यासाठी माणसांसाठी आपण 50 वर्ष 70 वर्ष मोठी मानतो. इव्होल्युशनचा टाइम स्पॅन हा खूप मोठा आहे. हंड्रेड्स ऑफ इयर्स मध्ये ते ग्रॅज्युअल चेंज झालेला असतो. तो चेंजही काही ठराविक कारणाने होतो. आता पक्षी हे त्याचं जर अगदीच आधीचं बघायला गेलं तर त्यांचं इव्होल्युशन झालंय डायनासॉर्स पासून. आधी हे थोडं नॉट व्हेरी वेल नोन कॉन्सेप्ट होती, कारण आपल्याला जुरासिक पार्कमुळे माहीत होतं की रेप्टेलियन स्किन आहे. पण आता सायंटिस्टने जसं सर्च केलं त्यांना हेही लक्षात आलं की त्यावेळेला जे डायनासॉर्स होते त्याच्यामध्ये सुद्धा बर्ड्स सारखे फेदर त्यांना होते. रादर जर टाइमलाईन ओव्हरऑल तुम्ही बघितली, जसं आता बरीच पुस्तकं आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही एक टाइमलाईन बघितली तर लक्षात येतं की डायनासॉर्सच्या वेळेला सुद्धा प्रिमेटिव्ह बर्ड्स को एक्झिस्ट करत होते. इट वॉज अ इव्होल्युशन बट दे वर को एक्झिस्टिंग ॲट दॅट टाइम. आता त्याच्यात चेंज कसं झाला तर साईजमध्ये चेंज हा त्या प्रकारच्या हॅबिटॅटनी किंवा त्याचा जिथं अवेलेबल त्यांना फूड मिळालं त्याप्रमाणे झाला. ह्याच्यातलं एक सिम्पल एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, म्हणजे
बर्ड्समध्ये जनरली एक 2 प्रकारचे ब्रॉडर आपण क्लासिफिकेशन करतो. या एकाला म्हणतो न्यू वर्ल्ड आणि दुसऱ्याला म्हणतो ओल्ड वर्ल्ड. ओल्ड वर्ल्ड म्हणजे एशिया, आफ्रिका, युरोप हे कॉन्टिनेंट्स. न्यू वर्ल्ड इज अमेरिका, कॅनडा ह्या सेक्टरमध्ये येतं. सो व्हल्चर्समध्ये जनरली होतं ओल्ड वर्ल्ड व्हल्चर का न्यू वर्ल्ड व्हल्चर. आपण ज्याला इंडियन व्हल्चर म्हणतो किंवा सिनरस व्हल्चर म्हणतो, इजिप्शियन व्हल्चर म्हणतो, आफ्रिकेत सुद्धा ते टर्मिनॉलॉजीज व्हल्चर्सच आहेत. अमेरिकेत गेलात तुम्ही की त्याला आपण अँडियन कॉन्डॉर म्हणतो किंवा तिकडेही एक किंग व्हल्चर आहे. पण तो किंग व्हल्चर आपल्या व्हल्चर्सपेक्षा कम्प्लिटली डिफरंट आहे दिसायला ड्यू टू द कलर्स. खूप व्हायब्रंट कलरमध्ये येतो. आपल्याकडं एवढे व्हायब्रंट कलर तुम्हाला दिसत नाहीत व्हल्चर्समध्ये. सो ज्या जागी ते होते त्यांचं जे इव्होल्युशन तिकडे झालं, चेंजेस झाले ओव्हर द इयर्स, त्याच्यामुळे त्यांनी ते साईज अक्वायर केले. जसं किवी, नॉट किवी, न्यूझीलंडमध्ये एक पॅरटची स्पीशीज आहे. इट इज फ्लाइटलेस. ते उडत नाहीत कारण त्या पर्टिक्युलर पॅचमध्ये त्यांना कोणी प्रेडेटर नाही आहे. सो जिथं प्रेडेटर नाही, दे आर नॉट त्यांना मग तो एक मिटिगेशन जे होतं किंवा जे इव्होल्युशन गरजेचं होतं ते झालं नाही त्यांच्या केसमध्ये. सो ते पक्षी ज्या एरियामध्ये राहिले तिकडे जे चॅलेंजेस एन्काउंटर झाले त्या चॅलेंजला त्यांनी इव्हॉल्व्ह केलं, ॲडॅप्टेशन झालं. अजून एक याच्यात आहे म्हणजे डार्विन्स फिंचेस हे नाव ऐकलं असेल. गॅलापॅगोस आयलंडला डार्विननी काम केलं होतं. तर त्याच्यामध्ये डार्विन्स फिंचेस ही एक मोठी फॅमिली आहे बर्ड्सची. आणि त्याच्यात सेम प्रश्न डार्विनला होता की सगळ्या फिंचेस आहेत, मग त्याच्या बीकची साईज वेगवेगळी काय? एकाची नॉर्मल बीक आहे, एकाची क्रॉस झालेली बीक आहे, एकाची थिक बीक आहे. वाय इज दॅट? तर त्याच्या रिसर्चमधनं हे कळलं की दिस इज बिकॉज द फूड दे आर गेटिंग. ज्या पद्धतीचे ग्रेन्स ते खातायत ते ग्रेन खाण्यासाठी, ते मिळवण्यासाठी त्यांच्यात ते इव्होल्युशन झालेलं आहे. त्याचा एक मोठा चार्ट गुगलवर वगैरे मिळेल की डार्विन्स फिंचेसचे वेगवेगळ्या बिलचे शेप्स, आणि यू विल बी फॅसिनेटेड की ते सगळ्या फिंचेस आहेत पण प्रत्येकाच्या चोचीचा साईज वेगळा आहे. आणि तो का वेगळा आहे तर ते खाली डिस्क्रिप्शन आहे की ते काय खातात म्हणून त्यांना ते दिलेलं आहे. जसं भिगवण साईडला वगैरे सुद्धा वॉटर बॉडीजला तुम्हाला एशियन ओपन बिल नावाचा एक मिळतो पक्षी, स्टॉक याच्यातला एशियन ओपन बिल स्टॉक. त्याची बिल पूर्ण क्लोज नसते, अशी गॅप असते मध्ये अडकित्त्यासारखी. तुम्ही नॉर्मली त्याची जर प्रोफाईल बघितली तर तुम्हाला 2 चोचींमध्ये ती गॅप क्लिअरली दिसते. त्या गॅपचं फंक्शनच हे आहे की त्याच्यात मध्ये धरून त्यांचं जे स्नेल किंवा जे क्रस्टेशियन फूड आहे ज्याला शंख, शिंपले, ते मधनं तोडता येतं अडकित्त्यासारखं, आणि त्याचा जो आतला मीट आहे ते कंझ्युम करू शकतात. सो हे झालेलं इव्होल्युशन आहे, बट दिस इज थाउजंड्स ऑफ इयर्स ज्याच्यात हे हळूहळू बदलत गेले. आताही होत असणार इव्होल्युशन, पण आता आपल्याला दिसतंय एवढं ते म्हणजे काय म्हणतात की खूप स्लो चेंजेस ते आहेत. हा, मे बी आजपासनं अजून एक आपण म्हणू 200-300 वर्षांनी काहीतरी वेगळं पण असू शकतं. पण पक्षी इव्हॉल्व्ह झालेले आहेत. कित्येक पक्षी एक्सटिंक्टही झालेले आहेत. जसं आता डोडो मॉरिशियसचा. माझ्या मनात हा विषय आलेला की डोडो बद्दलच्या पुस्तकात मी वाचलेलं आहे, कारण एक्सटिंक्ट झालेला पक्षी म्हणून डोडो हा खूप फेमस आहे. राईट. आता आपल्या शाळेतल्या पुस्तकांमध्ये भरपूर त्याच्याबद्दल त्यांनी ते सांगितलेलं आहे. त्यामुळे म्हणून मी तुला विचारणार होतो, पण तुझं चालू नेमका तू आलास टेलिपॅथी. बरोबर, बर्ड्सची. सो डोडो मॉरिशियसमध्ये होतो मी, मॉरिशियसला गेलो होतो. तिथे डोडो तुम्हाला सगळीकडे तरी चित्र आहेत. असं तिकडं सोव्हेनियर्स पण डोडोच्या शेपमध्ये मिळतात. अगदी बिअर मग सुद्धा डोडोने असा इलस्ट्रेट केलेला असतो. सो डोडो ओव्हर हंटिंगमुळे एक्सटिंक्ट झाले. अगेन त्यांचे फेदर्स जर तुम्ही त्याचे इलस्ट्रेशन बघितले, फेदर्स खूप छोटे होते, फ्लाइटलेस बर्ड्स आहेत. सो त्यांचं मग किलिंग झालं, हंटिंग झालं,
दे गॉट दॅट. पण आता रिसेंटली खूप इंटरेस्टिंग घटना घडतीये आणि मे बी आपल्या लाईफ टाईम मध्ये वी कॅन सी द डोडोज अगेन. US बेस्ड एक फर्म आहे, द नेम इज कलॉसल. कलॉसल हॅज डिक्लेअर्ड की ते डोडोला परत आणतात. अँड हाऊ दे आर डुईंग, त्यांच्या वेबसाईटला जर तुम्ही गेलात तर त्यांनी तो अख्खा प्लॅन दिलेला आहे. आणि तुम्ही इमॅजिन नाही करणार की त्याचा जो बेस जिनोम आहे तो कुठनं मिळतोय त्यांना. इट इज फ्रॉम अ निकोबार पिजन. अंदमान निकोबार आयलंडमध्ये निकोबारमध्ये एक कबूतर सापडतं, पिजन मिळतो, प्रचंड अट्रॅक्टिव्ह. त्याचं जिनोम हा बेस जिनोम तिकडे मॅच होतोय. इफ आणि त्यांना त्याच्यासाठी फंडिंग पण मिळालंय. जर हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला तर देर इज अ हाय चान्स की आपल्या लाईफ टाईम मध्ये आपण परत एकदा डोडोला रिइंट्रोड्यूस झालेलं बघू शकतो. अगेन आता हे म्हणजे इथिकली किंवा अजून काही गोष्टीवर हे करेक्ट नाहीये, दॅट्स अ ब्रॉडर टॉपिक. बट हा, कारण ती स्पीशीज अशी एक्सटिंक्ट नाहीये की काही निसर्गातल्या काही ट्रान्सफॉर्मेशन झाले आणि म्हणून ती झाली. इट हॅपन ड्यू टू द ह्युमन इंटरव्हेन्शन. ओव्हर हंटिंगनी, त्यांचं मीट कन्झम्पशननी जे किलिंग झालं त्याच्यामुळे ती स्पीशीज एक्सटिंक्ट होत गेली. ह्याच्या रिलेटेड एक खूप इंटरेस्टिंग पुस्तक मी सजेस्ट करेन. द नेम इज सिक्स्थ एक्सटिंक्शन. 5 एक्सटिंक्शन ऑलरेडी झालेली आहेत. हा, 5वं जे होतं ते डायनॉसॉरचं झालेलं एक्सटिंक्शन. त्या रायटरनी आता हे सांगितलं की आता आपण ज्याच्यात आहोत ते 6वं एक्सटिंक्शन सुरू झालेलं आहे. आपण त्या फेजमध्ये. आणि त्याच्यामध्ये बोलताना त्यांनी बरेच एक्झाम्पल दिलेत, पक्ष्यांचे सुद्धा त्यात आहेत, की काय नक्की झालं, एक्सटिंक्शन का घडलं, त्यात पॉझिटिव्ह गोष्टी काय होत्या, त्यात खूप सुंदर इलस्ट्रेट केलेलं आहे. आज आपलं खूप बोलणं झालं पक्ष्यांबद्दल, पण मला हे माहिती आहे की हे प्राथमिक ज्ञान आहे जे मला आज मिळालं आहे. त्याबाबतीत डिटेल आपण खूप बोललो, पण खूप फॅसिनेटिंग गोष्टी मला समजल्या आज आणि कळल्या. आणि त्यातून मी तुला अजून एक सांगतो की आजचा एपिसोड आय रिअली एन्जॉयड. का सॉर्ट ऑफ असं म्हणू शकतो की माझा तो इंटरेस्टिंग टॉपिक आता झालेला म्हणून, किंवा त्याच्याबद्दल मी स्वतः माहिती घेत नसलो पण मला माहिती मिळत होती, त्यामुळे आता ते असं झालंय की नाही आता आपण करायला पाहिजे, गोळा करायला पाहिजे. मी जसं सुरुवात पण अशाच हे केलेली होती की मला पक्ष्यांबद्दल खूप फॅसिनेटिंग गोष्टी पण म्हणजे जाणून घ्यायचं होतं, प्लस क्वेश्चन्स पण भरपूर होते की हे असेच का दिसतात, म्हणजे मेल व्हायब्रंटच का असतो वगैरे, ह्या असे हे जे बेसिक प्रश्न जे होते ते मला पडले. ते आज काही प्रमाणामध्ये मी नक्कीच म्हणेन की इन डिटेल नाही, पण मला त्याचं आन्सर्स आजकाल मिळाले. आता त्याच्यावरती एक आहे, मला परत तुझ्यासोबत ह्याबद्दलच्या पक्ष्यांबद्दलच्या गप्पा मारायला आवडतील. त्यात एक फक्त आपला टॉपिक राहिला असं मला वाटतं, जो की माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि पक्षी वेड्यांसाठी पण हा खूप मोठा इम्पॉर्टंट सब्जेक्ट असू शकतो, मायग्रेशन और मायग्रेटरी बर्ड्स. तो खूप विषय बोलण्यासारखा आहे आणि माहिती पण त्याच्यातनं खूप चांगली आपण देऊ शकतो आणि मी पण ती घेऊ शकतो. तर नक्की तुला रिक्वेस्ट करतो की आपला पुढचा पॉडकास्ट आपण मायग्रेटरी बर्ड्स आणि मायग्रेशन ह्याच्यावरती आपण नक्की गप्पा मारूया. तुला आज कसं वाटलं? खूप छान वाटलं, कारण पक्षी हा मला स्वतःचा खूप आवडता टॉपिक आहे बोलायला. आणि आता आपण म्हणलं की मायग्रेशन असो किंवा मी जे काही बोललो, ज्यांनी ऑर्निथॉलॉजीमध्ये पक्षीशास्त्रामध्ये खूप काळ काम केलंय, रिसर्च केलंय, तेही आज कित्येक गोष्टीत म्हणतात की कित्येक बाबी ज्या आहेत पक्ष्यांच्या बाबतीतल्या, त्यांची काही बिहेवियर्स आहेत, याची उत्तर आजही मिळालेली नाही. कदाचित ती पुढे मिळतील का नाही हेही माहीत नाही. कदाचित निसर्गाचा तो एक पार्ट आहे जो कायम आपल्यापासनं म्हणजे न कळलेलाच राहील. पण जसं आता पॉडकास्टमध्ये बोलून मलाही एक होतं की ते मला जे माहिती आहे ते बोलता येतं, तुझ्याकडनं काही नवीन फीडबॅक्स मिळतात, त्याच्यानी काही माझ्याही अंडरस्टँडिंगमध्ये ॲडिशन होते. सो खूप छान वाटलं आज बोलून.
टॉपिक एक तर आवडीचा होता आणि आज जे आपण बेसिकली गोष्टी डिस्कस केल्या त्या खूप इंटरेस्टिंग होत्या. तरी अजून एक मला पॉइंट ऍड करावासा वाटतो याच्यामध्ये, की अजून एक गोष्ट राहिली की आत्तापर्यंत गेले 10 वर्षामध्ये तू काही प्रसंग सांगितलेस की तू सायटिंग सांगितले की मला हे स्पॉट झाले ते झाले, पण ह्याच्यामध्ये आय नो की ह्याच्यामध्ये जसं म्हणतो की कोरड्या गेल्या सफारीज किंवा मला काहीच दिसलं नाही, तशा प्रकारे तुला अगदी हिरमोड झाल्याचे पण प्रसंग तुझ्या कडे भरपूर असतील आणि प्लस मजेशीर पण भरपूर असतील, जे तुम्हाला बॅक ऑफ द कॅमेरा मगाशी सांगितलेस, पण पुढच्या वेळेस नक्की आपण त्याच्यावरती भाष्य करू. आणि त्याच्यातनं माझं म्हणणं आहे की आपण अजून थोडंसं अवेअरनेस क्रिएट होऊ शकतो अशा प्रसंगांमधनं. सो आपण त्याला एक थोडंसं अवेअरनेसची बाजू देऊन फनीली ते डिस्कस, कारण अशा काही घटना घडलेल्या आहेत त्यातनं काय कळू नये हेही कळतं आणि कशा पद्धतीने एखादी गोष्ट केली पाहिजे हेही कळतं. पण त्या विषयावर आपण बोलूच. येस, नक्की परत भेटूया. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या भागात आपण पक्षी आणि पक्षी निरीक्षण ह्याबद्दल खूप माहिती गोळा केली. तसंच आपण भरपूर विविध पक्ष्यांबद्दल माहिती जाणून घेतली. आजचा भाग जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. त्यातून तुमचे काही सजेशन्स असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि एक बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन पॉडकास्ट, नवीन भाग तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.